हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण इनर ट्रान्झिशन इलेमेंट, कारण आत्तापर्यंत आपण ट्रान्झिशन इलेमेंट शिकत होतो. ट्रान्झिशन इलेमेंट, इनर ट्रान्झिशन इलेमेंट आपलं हे जे चॅप्टर होतं, ठीक आहे. त्या चॅप्टरमधलं हा जो सेकंड पोर्शन आहे, जो सेकंड पार्ट आहे आपला, दॅट विल बी डिपेंड्स ऑन द इनर ट्रान्झिशन इलेमेंट. आता हे इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हणजे नथिंग बट आपण म्हणतो त्यांना एफ ब्लॉक इलेमेंट. तर इथे आपल्याला इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हणजे नथिंग बट आपल्याला एफ ब्लॉक इलेमेंटबद्दल शिकायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये जी लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज येते आपली, तर ह्या पूर्ण टॉपिकवरती मी डिस्कस करणार आहे. पण याच्यामध्ये आजच्या बेसिक लेक्चरमध्ये मी लॅन्थेनाइड पूर्ण घेणार आहे. ॲक्टिनाइड आपण पूर्ण जे काही असेल ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर अप करून घेऊ, ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट दॅट जर लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता आज आपण जे डिस्कशन करतोय लॅन्थेनाइडबद्दल किंवा लॅन्थेनाइड और ॲक्टिनाइड सिरीज. आता ही जी लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सिरीज आहे, तुम्ही बघितली असेल की सेपरेट पूर्ण पिरियॉडिक टेबल आपला असा असतो. त्या पिरियॉडिक टेबलच्या एकदम शेवटच्या भागावरती इथे जी इथून काढून टाकलेली असते, म्हणजे बेसिकली आपला जो डी ब्लॉक आहे ना, डी ब्लॉकच्या मध्ये यांच्यामध्ये आहे, इनरमध्ये आहे, इनसाईडमध्ये आहे, ठीक आहे. तर ही पूर्ण लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आपली खाली बेस्ड असते, पिरियॉडिक टेबलला एकदम सेपरेटली ठेवलेली असते, ठीक आहे ना. सो दॅट इज हुज एफ ऑर्बिटल, म्हणजे इथे जे लॅन्थेनाइड सिरीज आपण म्हणतोय की इलेमेंट्स हुज एफ ऑर्बिटल गेट फिल्ड अप, म्हणजे ज्या इलेमेंटचा एफ ऑर्बिटल आता फिल होणार आहे, ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो दॅट इज नथिंग बट अ एफ ब्लॉक इलेमेंट, ठीक आहे ना. एफ ब्लॉक कशाला म्हटलं होतं की ज्याचा एफ ऑर्बिट फिल होणार आहे, ठीक आहे. एफ ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जाणार आहेत, म्हणजे 0 पासून 14 जे इलेक्ट्रॉन्स असतात ते फिल व्हायला लागतात, ठीक आहे. त्या इलेमेंटचे त्यांना म्हटलं तर एफ ब्लॉक इलेमेंट. आणि असे जे एफ ब्लॉक इलेमेंट्स आहेत आपले, दीज इलेमेंट्स आर सेपरेट ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल. म्हणजे हे जे इलेमेंट्स आहेत आपले कुठे आहेत, पिरियॉडिक टेबलच्या एकदम शेवटच्या भागावरती ठेवलेले आहेत, ठीक आहे ना. म्हणजे सेपरेट पूर्ण त्यांचा लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजचा एफ ब्लॉकला पूर्ण वेगळा ठेवलेला तुम्हाला दिसायला भेटेल. पण तो तुम्ही जर बघितला तर तो बेसिकली कुठून येतो, तुमचा डी ब्लॉकमधून बाहेर निघताना तुम्हाला दिसेल. म्हणजे डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट आपण ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये शिकतोय, ठीक आहे. म्हणजे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट आपलं चॅप्टरचं नावच आहे. पहिले आपण माहिती या चॅप्टरचं नाव डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट होतं, ठीक आहे. तर मग बघा, दे आर सबसेट ऑफ द 6th अँड 7th पिरियड, ठीक आहे ना. म्हणजे हे जे ट्रान्झिशन लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहे, ही जी सिरीज आपण दोघं बघतो किंवा जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत, दे आर म्हणजे हे जे आहेत आपले कोणाचे सबसेट आहेत, 6th आणि 7th पिरियडचे सबसेट आपल्याला दिसायला भेटतील. म्हणजे लॅन्थेनाइड हा 6th सिरीजचा सबसेट आहे आणि ॲक्टिनाइड हा 7th सिरीजचा म्हणजे 7th पिरियडचा, ठीक आहे. 6th पिरियडचा तुम्हाला लॅन्थेनाइड दिसेल आणि 7th पिरियडचा जो ॲक्टिनाइड तुम्हाला दिसेल, तर ह्यांच्यामध्ये हा भाग घेतो, ठीक आहे. तर असा जो एफ ब्लॉक ऑर्बिट आहे, म्हणजे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत आपले, याच्यामध्ये एफ ऑर्बिटल लाईज मच इनसाइड द डी ऑर्बिट, ठीक आहे ना. जर तुम्ही नीट बघितलं तर आपला पूर्ण जो टेबल आपल्याला दिसतो त्या टेबलच्या मधून, ठीक आहे, इथे हा आपला डी ब्लॉक एलिमेंट बिलॉंग करतो. आणि इथून जर आपण बघितले तर ही सिरीज इकडे बाहेर ठेवलेली असते. तर याचा अर्थ काय आपल्याकडे की एफ ऑर्बिटल लाईज मच इनसाइड द डी ऑर्बिटल, ठीक आहे ना. काय की एफ ऑर्बिटल विल बी मच लाईज इनसाइड द डी ऑर्बिटल इन रिलेशन टू द ट्रान्झिशन मेटल, ठीक आहे ना. काय रिलेशन टू द ट्रान्झिशन मेटल. सो दॅट इज एफ ब्लॉक इलेमेंट जे आहेत जे आपण म्हणतोय इनर ट्रान्झिशन, ठीक आहे ना. दॅट इज द एफ ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड इनर ट्रान्झिशन इलेमेंट. त्यांना काय म्हटलं आता मग इनर ट्रान्झिशन इलेमेंट, जे आपल्याला आता ह्या टॉपिकमध्ये पूर्ण कव्हर करायचं आहे. त्याच्यापैकी लॅन्थेनाइड आपण पहिले कव्हर करणार आहोत, ठीक आहे. सो दॅट इज these elements have a 1 to 14 इलेक्ट्रॉन्स इन देअर एफ ब्लॉक, म्हणजे एफ ऑर्बिटमध्ये. एफ ऑर्बिटमध्ये बेसिक इलेक्ट्रॉन किती असायला पाहिजे, 1 पासून 14 पर्यंतचे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये दिसायला भेटतील. आणि 0 ते 1, ठीक आहे, 0 और 1 इज द पेनल्टिमेट एनर्जी लेवल असेल याची. काय असेल याची पेनल्टिमेट लेवल, 0 पासून 1 पर्यंत जी काय असेल, 0 और 1 याची पेन अल्टिमेट एनर्जी लेवल तुम्हाला दिसायला भेटेल. आणि जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला दिसायला भेटतात, ठीक आहे. तर मग बघा की दॅट इज जे लॅन्थेनाइड जो आहे, ठीक आहे, आपल्याला सगळ्यात पहिले लॅन्थेनाइडच शिकायचं आहे. म्हणून दॅट इज जो लॅन्थेनाइड आहे, जे लॅन्थेनाइड्स आहेत त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअली फिलिंग होत जातं अप टू 4F, ठीक आहे ना. काय ऑफ 4F. आणि ॲक्टिनाइडमध्ये 5F ऑर्बिट फिल होतो तुमचा. म्हणजे जर लॅन्थेनाइड असेल
तर लॅन्थेनाईडमधला 4f ऑर्बिट फिल व्हायला सुरुवात होईल. आणि जर ॲक्टिनाईड असेल तर ॲक्टिनाईडचा 5f ऑर्बिट हा काय होईल, फिल होताना तुम्हाला दिसत जाईल. ठीक आहे, म्हणजे आपण 5f मध्ये काय करू, जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये भरायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर मग ह्याच्या एफ ब्लॉक एलिमेंटच्या काही प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. प्रॉपर्टीज म्हणजे काही प्रॉपर्टीज वेगळ्या नाही त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द एफ सबशेल N-2 सेल लेवलमध्ये ही ॲड होते. आणि जो प्लेस आहे बिटवीन N-1D आणि NS जो ब्लॉक आहे, S ब्लॉक अँड D ब्लॉक जो पूर्ण आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण दिसतं. नथिंग बट प्रॉपर्टीजचा जर आपण विचार केला तर काही डिफरंट प्रॉपर्टीज नाही आहेत, कारण सगळ्या सिमिलर प्रॉपर्टीज आहेत. ज्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, ज्या प्रॉपर्टीज आपण डी ब्लॉकच्या प्रॉपर्टीज बघितल्या, त्याच्या एकदम सिमिलर प्रॉपर्टीज याच्या पण आहेत या ब्लॉक एलिमेंटच्या. सो दॅट्स वाय वी कॅन सेइंग प्रॉपर्टीज आर सिमिलर टू द डी ब्लॉक एलिमेंट. ज्या डी ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच काय आहेत एफ ब्लॉक एलिमेंटच्या पण प्रॉपर्टी आपल्याला दिसायला भेटतात. चला तर मग आपण सगळ्यात पहिले काय शिकणार आहोत, लॅन्थेनाईड शिकणार आहोत. ठीक आहे, तर नेमका लॅन्थेनाईड काय आहे. ठीक आहे, जर पूर्ण एफ ब्लॉक बघितला आपण खाली पडलेला, तर त्याच्यामधला जो पहिला ब्लॉक येतो, हा जो पोर्शन आहे याचा, तर तो आपला लॅन्थेनाईडचा पोर्शन येऊन जातो. सो इट बिईंग विथ द ॲटॉमिक नंबर, म्हणजे जी लॅन्थेनाईड सिरीज आहे आपली, जे लॅन्थेनाईड्स आहेत ते ॲटॉमिक नंबर जो आहे 57 पासून सुरुवात करतात आणि एंड होतात 71ला. ठीक आहे ना, कुठे एंड होतात ते 71ला. म्हणजे इट बिईंग विथ द ॲटॉमिक नंबर 57 अँड एंड विथ ॲटॉमिक नंबर 71ला ते काय करतात, एंड करतात. अँड देन दॅट इज द लॅन्थेनाइड्स आर टर्म ॲज अ रेअर अर्थ एलिमेंट. म्हणजे हे जे लॅन्थेनाइड्स आहेत त्यांना रेअर अर्थ एलिमेंट म्हणून पण आपण ओळखू शकतो, किंवा त्यांची जी टर्म आहे, किंवा आपण लॅन्थेनाइडला असं टर्म करतो दॅट इज रेअर अर्थ एलिमेंट्स. आता हे रेअर अर्थ एलिमेंट म्हणजे बघा की दे आर अबॅन्डंट इन नेचर. म्हणजे त्यांचं जे प्रेझेन्स आहे लॅन्थेनाइड्सचं पूर्ण, ते जे लॅन्थेनाइड्स आहेत दे आर अबॅन्डंटली नेचरमध्ये प्रेझेंट असल्यामुळे, की कशामध्ये, नेचरमध्ये म्हणण्यापेक्षा मी अर्थ क्रस्ट म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे, अर्थ क्रस्टमध्ये. म्हणजे दे आर अबॅन्डंट इन द अर्थ क्रस्ट. फॉर एक्झाम्पल जर आपण याचा विचार केला की जे लॅन्थेनाइड अबॅन्डंट इन नेचरमध्ये प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये जो थ्युलियम आहे इज फाउंड मोर दॅन द सिल्वरपेक्षा जो थ्युलियम आहे हा काय असतो, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अर्थ क्रस्टमध्ये अवेलेबल होऊन जातो किंवा आढळून येतो. सो दॅट द नेम जो आहे रेअर अर्थ एलिमेंट आपण जे म्हणतोय, ठीक आहे, हा जो नेमिंग केला गेला रेअर अर्थ एलिमेंट, हा जो नेम आपण म्हणतोय दॅट इज बिकॉज ऑफ द डिफिकल्टी इन अन एक्स्ट्रॅक्शन. आता हे जे लॅन्थेनाइड असायचे त्यांना एक्स्ट्रॅक्ट करणं खूप महागडं असायचं, किंवा त्यांना एक्स्ट्रॅक्ट करणं खूप डिफिकल्ट असायचं. इन देम इकॉनॉमिकली इट विल बी प्युअर. ठीक आहे ना, म्हणजे जर मला इकॉनॉमिकली त्यांना एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल किंवा स्वस्त जे असायचं यांना एक्स्ट्रॅक्ट करणं खूप महागडं असायचं. सो बिकॉज ऑफ डिफिकल्टी इन द एक्स्ट्रॅक्टिंग द देम इकॉनॉमिकली in pure form from the lanthanide, so that we can saying this, ते इकॉनॉमिकली ते प्युअर फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला काय असायचं, ते दॅट इज डिफिकल्ट असायचं. सो दीज मेटल्स आर सॉफ्ट असायचे. ते बेसिकली काय असतात, लॅन्थेनाइड्स आर सॉफ्ट विथ मॉडरेट डेन्सिटी त्यांची असते. हे जे आपण एलिमेंट्स बघतोय, जे लॅन्थेनाइड आपण बघतोय, दे आर सॉफ्ट असतात, मॉडरेट डेन्सिटी असते त्यांची. जर डेन्सिटीचा विचार केला तर 7 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आपल्याला दिसायला भेटते. ही मॉडरेट डेन्सिटी आपल्याला त्याच्यामध्ये आढळून येते, म्हणून आपण त्यांना सॉफ्ट पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, ह्या एलिमेंट्सला आपण बेसिक सॉफ्ट एलिमेंट पण म्हणतो. तसंच जर त्यांच्या मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटचा मी विचार केला तर मेल्टिंग पॉईंट बेसिकली, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट दोघं बेसिकली हाय असतात. ॲप्रॉक्सिमेटली मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत कन्सिडर केला जातो, आणि जो बॉइलिंग पॉईंट आहे तो 3000 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय केला जातो, यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपल्याला दिसायला भेटतो. म्हणजे बेसिकली आपण जर म्हटलं की जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे यांचा तो काय आहे, हाय आहे. ठीक आहे ना, हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. अँड देन जे लॅन्थेनाइड्स आहेत आपले इन द मेटॅलिक स्टेटमध्ये, बघा जे लॅन्थेनाइड आहेत मेटॅलिक स्टेटमध्ये आर व्हेरी रिॲक्टिव्ह आहेत. ते काय तुमचे खूप रिॲक्टिव्ह असल्यामुळे दे कॅन बी रिझेंबल अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटलसोबत काय करतात, त्यांचा रिझेंबलन्स दाखवतात इन देअर रिॲक्टिव्हिटीच्या सोबत. म्हणजे त्यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे इट कॅन बी रिझेंबल विथ द अल्कलाईन अर्थ अँड अल्कली मेटलसोबत त्यांचं रिझेंबलन्स दाखवलं जातं दॅन द ट्रान्झिशन मेटल्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण याच्याबद्दल बघितलं तर आपल्याला समजतं की दे रिॲक्ट विथ वॉटर. काय करतात, वॉटरसोबत रिॲक्शन करतात
टू गिव्ह द मेटल, काय देतात ते मेटल हायड्रॉक्साईड देतात. काय देतात, जेव्हा पाण्यासोबत त्यांची रिॲक्शन होते, व्हेन दॅट मेटल्स, म्हणजे जेव्हा ते मेटल्स, ते लक्षात येतं आहे मेटल्स, यम इथे घेतलेला आहे मेटल आयनसाठी, ठीक आहे. ते रिॲक्ट विथ द वॉटर, मेटल रिॲक्ट विथ द वॉटर टू गिव्ह अन मेटल हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस आपल्याला देतात. आता ही रिॲक्शन बघा, दोन मेटलचे आयन्स आहेत, दोन मेटलचे मॉलिक्युल्स आहेत, ते कॅन बी रिॲक्ट्स विथ द वॉटर, 6 वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. तर याच्यामधून 2 मॉलिक्युल, म्हणजे हे बघा मेटल हायड्रॉक्साईड आहेत, आणि दुसरं जर बघितलं तुम्हाला तर हा हायड्रोजन गॅस आपल्याला दिसायला भेटतो. तर हा लिबरेट होताना तुम्हाला दिसेल. तर 2 गोष्टी याच्यामधून येतात, एक तर मेटल हायड्रॉक्साईड आणि दुसरा दिसतो तुम्हाला हायड्रोजन गॅस. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ लॅन्थेनाइड इन द मेटॅलिक स्टेट आर व्हेरी रिॲक्टिव्ह अँड रिझेंबल विथ द अल्कलाईन अर्थ मेटलसोबत त्यांचं रिॲक्शन म्हणजे रिझेंबलन्स असतं विथ द रिॲक्टिव्हिटी. अँड देन कॉमन ऑक्सिडेशन स्टेटचा जर मी विचार केला तर मला समजतं की जी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे लॅन्थेनाइडची ती +3 आणि +2च्या आसपास आपण म्हणू शकतो. म्हणजे जे बेसिक कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला सापडते ती +3 सापडते, आणि जो +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे ऑल्सो आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो. म्हणजे +2 ऑक्सिडेशन स्टेट पण महत्त्वाची आहे. तसंच जर कॉमन ऑक्सिडेशन स्टेटचा आपण विचार केला तर ती +3 आपल्याकडे येऊन जाते. सो दे ऑल फॉर्म अ स्टेबल ऑक्सिडेशन, हे सगळे काय फॉर्म करतात, एक स्टेबल ऑक्सिडेशन फॉर्म करतात ऑफ द टाईप, म्हणजे इथे जे टाईपचं ऑक्सिडेशन तुम्हाला दिसतं M2O3, हे टाईपचं स्टेबल ऑक्सिडेशन आपल्याला दिसायला भेटतं. इथे M मी तुम्हाला सांगितलं आहे, बेसिकली त्याला आपण मेटल आयन्स म्हणतो. इथे जर तुम्ही बघितला EU2+ म्हणजे युरोपियम, आणि YB2+ म्हणजे आता ही ऑक्सिडेशन स्टेटच आहे, ठीक आहे ना. बघा मग ह्याच्या केसमध्ये एक आहे युरोपियम, दुसरा आहे एट्रेबियम, ठीक आहे. तर हे जे दोघं आहेत, दीज बोथ दे आर मोस्ट स्टेबल डिपॉझिटिव्ह आहेत, ठीक आहे ना. म्हणजे आर मोस्ट स्टेबल डिपॉझिटिव्ह मेटल आयन्स आपल्याला दिसायला भेटतात. आता हायर ऑक्सिडेशन स्टेट जर आपल्याला सापडली, ठीक आहे ना, तर हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल आर युजली फॉर अ लॅन्थेनाइड, ठीक आहे ना. म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटते. तर इथे एक्सेप्शन आपण बघितलं, ठीक आहे ना. इथलं जे एक्सेप्शन अनयुज्युअल आपल्याला दिसायला भेटते लॅन्थेनाइड सिरीजमध्ये, फक्त इथे एक्सेप्शन होतं आपला सेरियमचं, विच विल बी फॉर्म ऑन अ स्टॅबल ॲट अ +4 स्पेसिफिक, ठीक आहे ना. +4 स्पेसिफिकला काय करतो, तो स्टॅबिलिटी दाखवतो. अँड दॅट इज लॅन्थेनाइड्स हॅव अ लोअर हीट ऑफ ॲटमायझेशन, ठीक आहे ना. लॅन्थेनाइडची ऑटोमायझेशनची हीट कशी तुमची लोअर आहे, ठीक आहे. लॅन्थेनाइड हॅव अ लोअर हीट ऑफ ॲटोमायझेशन दॅन द ट्रान्झिशन मेटल. आता ट्रान्झिशन मेटलपेक्षा यांची जी हीट आहे, हीट ऑफ ॲटोमायझेशन आहे, ती काय दिसते तुम्हाला, लोअर दिसते. सो लॅन्थेनाइड्स हॅव अ लोअर हीट ऑफ ॲटोमायझेशन दॅन द ट्रान्झिशन मेटल्स, हे ट्रान्झिशन मेटल्सपेक्षा दाखवलं जातं. सो युरोपियम अँड एट्रेबियम जे आपण बघितले दोघं, दॅट विल बी शोईंग अस अन स्टॅबिलिटी जे दाखवतात, ठीक आहे ना. म्हणजे लॅन्थेनाइड आणि ऑक्टेनाइड सिरीजमध्ये आपण जे बघितले दोघंच्या दोघं, युरोपियन एट्रोबियन विल बी मोस्ट स्टेबल डिपॉझिटिव्स जे आहेत मेटल आयनचे, दॅट कुड बी युरोपियन एट्रोबियम हॅव अ लोवेस्ट एन्थाल्पीज असतात. या दोघांची जी एन्थाल्पी आहे दॅट विल बी लोवेस्ट एन्थाल्पीज ऑफ वेपरायझेशन. तर यांची जी वेपरायझेशनची एन्थाल्पी आहे ती कशी आहे तुमची, लोवेस्ट आहे. सो अँड लार्जेस्ट ॲटॉमिक रेडियस दिसायला भेटते ऑफ द लॅन्थेनाइड. तर ह्या लॅन्थेनाइडमध्ये युरोपियन अँड एट्रेबियम दॅट कॅन बी शो अन अ लार्जेस्ट ॲटॉमिक रेडाय ऑफ लॅन्थेनाइड अँड अ लोवेस्ट एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन दिसतं यांच्यामध्ये. अँड दिस इज वॉट ते डिझॉल्व इन अ लिक्विड ॲटॉम, म्हणजे लिक्विड अमोनिया जर आपण घेतला तर त्या लिक्विड अमोनियामध्ये ते इझिली डिझॉल्व होतात जातात अँड गिव्ह द कंडक्शन ऑफ सोल्युशन, ठीक आहे ना. म्हणजे ब्ल्यू कंडक्शन सोल्युशन आपल्याकडे देतात. सो ते जे लॅन्थेनाइड आहेत, तर मी लॅन्थेनाइडचा यूज करतोय, तर ते डिझॉल्व होऊन जाते लिक्विड अमोनियामध्ये अँड ते काय देतात, ब्ल्यू कंडक्शन सोल्युशन आपल्याकडे देऊन देतात. सो देअर आयनिक रेडियस जर आपण म्हटलं, म्हणजे जर आयनिक रेडियसचा मी विचार केला तर आयनिक रेडियस ही बेसिकली डिक्रीज होते फ्रॉम 117 पिकोमीटर टू द लॅन्थेनाइड, ठीक आहे ना. जर लॅन्थेनाइडचा विचार केला तर लॅन्थेनाइड आपला 117 पिकोमीटरची रेडियस दाखवतो, आयनिक रेडियस. तसाच तर ल्युटेटियम आपण जर बघितला तर ल्युटेटियमची जी ॲटॉमिक रेडियस तुम्हाला दिसते, आयनिक रेडियस, ती 100 पिकोमीटर आहे. तर याचा अर्थ ॲटॉमिक रेडियस जी आहे, जी आयनिक रेडियस आहे, ती डिक्रीज होते फ्रॉम लॅन्थेनियम टू द ल्युटेटियमपर्यंत. सो हे का बरं होतं, बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज,
हे काय होतं की जसा जसा इलेक्ट्रॉन वाढतो तसा पॉझिटिव्ह चार्ज पण न्यूक्लियसमध्ये वाढत जातो अँड डिक्रीज इन द आयनिक साईज. तर तो जो आयन आहे त्याची साईज काय होऊन जाते, डिक्रीज होत जाते. सो लार्जर आयन्स हॅव अ हायर कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे जर जास्त आयन्स असतील तर त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, जास्त असेल. दॅट व्हेरियस फॉर्म म्हणजे 6 असेल, 9 असेल. कॉमनली 6च दिसतो आपल्याला, मोस्ट कॉमन आहे 6 याच्यामध्ये, पण 9, 10 अप टू 12पर्यंत सेम केस याच्यामध्ये दिसायला भेटतात कोऑर्डिनेशन नंबरमध्ये. सो फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर हायड्रेटेड लिथियम जर बघितलं, लिथियम आयन इज अ नॉन हायड्रेटेड म्हणजे दॅट इज LaH2O9 हा नॉन हायड्रेटेड आहे. सो दॅट इज वॉट द लॅन्थेनाइड रिॲक्ट विथ अ नायट्रोजन. बघा लॅन्थेनाइड जेव्हा नायट्रोजन सोबत रिॲक्शन करेल अँड हॅलोजन टू गिव्ह अ नायट्राइड्स देतो. ठीक आहे ना, लक्षात येत आहे. लॅन्थेनाइड रिॲक्ट विथ द नायट्रोजन अँड हॅलोजन सोबत जेव्हा रिॲक्शन करेल हा नायट्राइड्स अँड हलाइड फॉर्म करतो. काय फॉर्म करतो, हे जे लॅन्थेनाइड्स आहेत जेव्हा ते नायट्रोजन आणि हॅलोजन सोबत रिॲक्शन करतील ते नायट्राइड्स अँड काय देतील, तुमचे हलाइड्स देतील ऑफ द फॉर्म्युला LNN अँड LNX3. तर हे हॅलोजन सोबत आपल्याला रिॲक्शन दाखवतात. सो दॅट इज वॉट अ लॅन्थेनाइड लूज देअर आउटर मोस्ट 3 इलेक्ट्रॉन्स. लॅन्थेनाइड काय करतात, त्याचे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमधले जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत फ्रॉम अ स्टेबल कंपाऊंड 3+ ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे ना, काय दाखवतात हे 3+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. सो लॅन्थेनाइड लूज देअर आउटर मोस्ट 3 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म अ स्टेबल कंपाऊंड. काय फॉर्म करतात, हे स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतात अँड इन अन +3 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला भेटते. ही जी +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे दॅट इज स्टेबल. ठीक आहे, स्टेबल. मेनी ऑफ द लॅन्थेनाइड्स आर अ कलर्ड असतात, मोस्टली ग्रीन, पिंक किंवा येलो कलर आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला भेटतो. ह्याच्या पण प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे की लॅन्थेनाइडच्या पूर्ण स्पेशल प्रॉपर्टीज आहेत, ॲक्टिनाइडच्या पूर्ण स्पेशल प्रॉपर्टीज आपल्याला दिसायला भेटतात. आता लॅन्थेनाइडच्या प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या जर आपण त्याचा विचार केला तर बघा की हे सॉफ्ट मेटल्स आहेत विथ सिल्वर व्हाईट कलर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. सिल्वरी व्हाईट कलर यांच्यामध्ये बेसिकली आपल्याला सापडतो. सॉफ्ट आहेत, सिल्वरी व्हाईट कलर आपल्याला दिसतो. हॅविंग मॉडरेट डेन्सिटी असते, म्हणजे मॉडरेट डेन्सिटी किती, 7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी त्यांची मॉडरेट डेन्सिटी आपल्याला दिसायला भेटते. जो कलर आहे आणि जी ब्राईटनेस आहे इट कॅन बी रिड्यूस इन अन एअर. म्हणजे जर हे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्यांचा कलर आणि त्यांची जी ब्राईटनेस आहे ती काय होऊन जाते, तुमची कमी होते. इट कॅन बी रिड्यूस. ठीक आहे. सो दे बेसिकली अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. एक्सेप्शन आपण जर बघितलं तर प्रोमेथियम जर बघितला PM ऑल आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे. जर मी प्रोमेथियमला सोडलं तर बाकीचे सगळे हे नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, कारण प्रोमेथियम हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे तुमचा. ठीक आहे, ते एकच एक्सेप्शन याच्यामध्ये येऊन जातं. तसंच द ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस ही डिक्रीज होते. कुठून, फ्रॉम लॅन्थेनियम टू द ल्युटेटियम. बघितलंच आपण याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं, दिस इज नोन ॲज अ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. याला काय म्हटलं आता, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे ॲटॉमिक रेडियस जी आहे, ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस जी डिक्रीज होते लॅन्थेनियम टू द ल्युटेटियम, दिस इज नथिंग बट अ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, लॅन्थेनियम कॉन्ट्रॅक्शन. आता हा जर कॉर्डिनेशन नंबरचा आपण विचार केला, दॅट इज कॉर्डिनेशन नंबर आर युजली आर अ ग्रेटर दॅन 6 असतो. टायपिकली 8, 9 असू शकतो, तो अप टू 12पर्यंत जाऊ शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, लॅन्थेनाइडच्या प्रॉपर्टीजमध्ये. सो दॅट इज दॅट द लॅन्थेनाइड्स आर स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक असतात. लॅन्थेनाइड कसे असतात, स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक असतात. म्हणजे गोडेलियमचा जर विचार केला आपण, बिकम्स अ फेरोमॅग्नेटिक इन अन 16 डिग्री सेल्सिअस. 16 डिग्री सेल्सिअसवरती हा जो गोडेनियम आहे तो कसा बनतो, तुमचा फेरोमॅग्नेटिक बनून जातो. पण अदर जे हेवियर लॅन्थेनाइड्स आहेत आर टेरेबियम, डायस्पोजियम, होल्मियम, एर्बियम, थ्युलियम अँड एट्रेबियम हे बिकम्स होतात, म्हणजे दॅट इज फेरोमॅग्नेटिक बनतात ॲट मच लोअर टेम्परेचर. खूप कमी टेम्परेचरला यांचं काय होतं, फेरोमॅग्नेटिकमध्ये फॉर्मेशन होऊन जातो. सो मेटॅलिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज जे आहेत आर लार्जली इंडिपेंडंट ऑफ द इन्व्हायरमेंट. ठीक आहे, ते काय आहेत, इन्व्हायरमेंटवरती डिपेंड करत नाही, दे आर इंडिपेंडंट आहेत. ठीक आहे, मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज नॉट डिपेंड्स, म्हणजे ते इंडिपेंडंटली ऑन इन्व्हायरमेंटवरती डिपेंड करत नाही. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं मी मागच्या याच्यामध्ये घेतलं होतं ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये, तसंच यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण आहे, फक्त हे Fला फील करत जातील इथे फक्त. आता इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी पण झेनॉनचा यूज केला जातो लॅन्थेनाइडसाठी. ठीक आहे, कशासाठी, लॅन्थेनाइडसाठी झेनॉनचा यूज करतात. म्हणजे दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनाइड. आपण झेनॉन पहिले लिहितो 4F
4Fमध्ये काय आहेत, 4F 0पासून 14 इलेक्ट्रॉन्स भरले जातात. 5Dचा जर विचार केला तर 0पासून 2 इलेक्ट्रॉन्स येऊन जातात आणि 6 to 6 म्हणजे S जो आहे तो 2 इलेक्ट्रॉनला दाखवतो. तर इथे जर झेनॉनचा विचार केला, झेनॉन लिहिण्याचं कारण काय, कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यानंतरच आपण लिहिणार आहोत. सो 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 and 4d10 to 5p6 असं आपल्याकडे येऊन जातं. सो दॅट इज द लॅन्थेनाइड्स इन्व्हॉल्व्स अ ग्रॅज्युअल फिलिंग ऑफ द एफ ऑर्बिटल. कारण यांच्यामध्ये कुठे फिलअप होऊन जाणार आहे, की लॅन्थेनाइडमध्ये एफ ऑर्बिट फिल होतो. सो दॅट इज द एनर्जी ऑफ द 5D अँड 4F विल बी व्हेरी क्लोजर टू इच अदर. म्हणजे त्यांची जी एनर्जी आहे 5Dची आणि 4Fची ही खूप सारखी एनर्जी असल्यामुळे फॉर लॅन्थेनाइड, ठीक आहे, जो लॅन्थेनियम आहे 4F इज स्लाइटली हायर एनर्जी दॅन द 5D. म्हणजे 5Dपेक्षा थोडीशी जास्त एनर्जी 4Fमध्ये येऊन जाते, ठीक आहे, जो लॅन्थेनियम आहे. सो लॅन्थेनियम 4F is a slightly higher energy than the 5D. So having electronic configuration, आता जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहायला पाहिजे लॅन्थेनियमचं, तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं, झेनॉन 6s2 5d1, नाही की आपण त्याला असं लिहायला पाहिजे 6s2 4f1 असं न लिहिता आपण काय करतो 6s2 5d1, कारण याची एनर्जी जास्त आहे तर इलेक्ट्रॉनला याच्यामध्ये जाण्यासाठी खूप त्रास होईल, ठीक आहे, म्हणून काय करतो तो डीमध्ये फिल होऊन जातो. म्हणून लॅन्थेनाइम जो आहे त्याचं जे ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं ते 6s2 आणि 5d1 येऊन जातो. नॉट वी कॅन सेईंग दिस की एफमध्ये आहे म्हणून 4f1 आपण त्याला लिहायला पाहिजे. तसंच गोडेलियम जो आपण लिहिला GD आणि ल्युटेटियम जो आहे हॅव अ 5D इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे ना, 5D1 इलेक्ट्रॉन्स टू मेक एफ ऑर्बिटल हाफ फिल, एक तर फिल करण्यासाठी. म्हणजे जो गोडेलियम आणि ल्युटेटियम आहे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 5D1 इलेक्ट्रॉन आपल्याला दाखवतो. का बरं, की एक तर जो एफ ऑर्बिटल आहे तो हाफ फिल होऊन जायला पाहिजे, नाही तर तो फुल फिल व्हायला पाहिजे. विच रेंडर देम द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. ते काय करतात, त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी देतात, ठीक आहे, काय देतात त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. याच्यामध्ये आयनायझेशन एन्थाल्पी पण दिलेली, याचा पूर्ण टेबलच आपल्याला दिलेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत म्हणून त्याचा जो टेबल आहे ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवतो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला. हा जो तुम्हाला टेबल दिसतोय हा पूर्ण आयनायझेशन एन्थाल्पीवरती बेस्ड आहे लॅन्थेनाइटची. किलोजूल पर मोलमध्ये ही सगळी एन्थाल्पी दिलेली आहे. याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ आयनायझेशन एन्थाल्पी याच्यामध्ये दिलेली आहे. इथे ॲक्च्युली थर्ड एन्थाल्पी दिलेली, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड एन्थाल्पीज. तर तिघं एन्थाल्पी जर तुम्ही बघितल्या तर नॉर्मली तुम्हाला दिसेल थर्ड एन्थाल्पी जास्त दिसेल तुम्हाला, ठीक आहे, दिसते. थर्ड एन्थाल्पी जर सगळ्यांमध्ये बघितली तर सगळ्यांची थर्ड एन्थाल्पी जास्त आहे. याच्या मीडियममध्ये तुम्हाला एन्थाल्पी 2 दिसेल आणि त्याच्या सगळ्यात कमी एन्थाल्पी कुठली तुमची फर्स्ट एन्थाल्पी आहे. तर सगळ्यांसाठी असंच आहे, नॉर्मल एन्थाल्पी तुम्हाला इथे दिसायला भेटेल. पूर्ण टेबलमध्ये लिहिलेली ही एन्थाल्पीचे टाईप्स सगळ्या एन्थाल्पी इथे दिलेल्या आहेत, ठीक आहे. आय जस्ट वॉन्ट टू शो यू दिस टेबल, कारण तुम्ही ह्याला रीड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे लॅन्थेनाइटसाठी, ठीक आहे. सगळे लॅन्थेनाइट सिरीजचेच एन्थाल्पी याच्यामध्ये ह्या टेबलामध्ये तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे. नाव वी ट्राय टू डिस्कस अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट. आता आपल्याला काय ऑक्सिडेशन स्टेट बघायचं आहे याच्यामध्ये, लॅन्थेनाइटचे जे ऑक्सिडेशन स्टेट आपण म्हणतो, तर याच्यामध्ये जो +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे इज कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आपण म्हणतोय मागच्या याच्यापासून, ठीक आहे ना, की +3 ऑक्सिडेशन स्टेट हे काय कॉमन आहे टू द ऑल एलिमेंट्स इन विच 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते S सबशेलपासून असतात आणि जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो D पासून येतो, अदरवाईज F सबशेलपासून येतो आर रिमूव्ह. म्हणजे हे टोटल किती होतात तुमचे, हे 2 झाले S सबशेलपासून आणि जो एक आहे फ्रॉम D अदरवाईज F सबशेलपासून जो येणार आहे ते रिमूव्ह होतात आणि काय +3 ऑक्सिडेशन स्टेटला दाखवतात, जी बेसिकली काय असते याच्यामध्ये कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे, ठीक आहे ना. काय ह्याच्यातली ती कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दिसायला भेटते. सो 4F इलेक्ट्रॉन्स आर स्ट्रॉंगली स्क्रीन्ड असतात. आता जे 4Fचे इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर स्ट्रॉंगली स्क्रीन्ड बाय द म्हणजे जे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे, सॉरी, दॅट इज 4F इलेक्ट्रॉन्स आर स्ट्रॉंगली स्क्रीन बाय द इनर इलेक्ट्रॉन्स ऑफ 5S आणि 5P इलेक्ट्रॉन्स. सो देअर फोर वी कॅन से 4F इलेक्ट्रॉन्स आहेत नॉट इन्वॉल्व इन द बॉन्डिंग. तर हे बॉन्डिंगमध्ये कधीही इन्वॉल्व होताना आपल्याला दिसत नाही, कारण काय ते स्ट्रॉंगली स्क्रीन्ड असल्यामुळे फॉर बाय अन इलेक्ट्रॉन म्हणजे जे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना ऑफ 5S आणि 4P मुळे ते काय असतात कधीही बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवत नाही. तसंच सम लॅन्थेनाइट जे आहेत शोज ऑक्सिडेशन स्टेट +2 तर +4 पर्यंत दाखवतात. म्हणजे काही जे लॅन्थेनाइट्स आहेत
ते ऑक्सिडेशन स्टेटला कसं दाखवतात +2 आणि +4. आता हे काय आहेत बेसिकली लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे प्लस चार्ज त्यांच्याकडे येतो. तर +2 आणि +4 जो येतो, ठीक आहे, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, काही लॅन्थेनाइड जे आहेत, दे कॅन बी शोईंग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द +2 अँड +4. दे आर फॉर्म, ठीक आहे, दे आर फॉर्म इन केस ऑफ एक तर एफमध्ये ऑर्बिटमध्ये 0 इलेक्ट्रॉन असेल, एक तर 7 असेल, एक तर 4 असेल. तर ह्या कॉन्फिगरेशनमध्ये हे बेसिकली होताना आपल्याला दिसेल. तर ही ऑक्सिडेशन स्टेटची कंडिशन झाली. पण जर कलर आणि स्पेक्ट्राचा मी विचार केला तर कलर स्पेक्ट्रामध्ये आपल्याला काय समजतं की जे सम ट्रायव्हॅलंट आयन्स आहेत, सम ट्रायव्हॅलंट आयन्स म्हणजे M3+ जे आहेत, आर कलर्ड इन द सॉलिड स्टेटमध्ये असतात, ॲज वेल ॲज इन द सोल्युशनमध्ये पण कलर असतात. बघा ना, काय आहेत की जे ट्रायव्हॅलंट आयन्स आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये पण कलर दाखवतात, ॲज वेल ॲज इन अ सोल्युशनमध्ये पण कलर दाखवतात. तसंच द कलर ऑफ द लॅन्थेनाइड, ठीक आहे, लॅन्थेनाइड आयन इज ड्यू टू द एफ ट्रान्झिशनमुळे त्याच्यावरती कलर येऊन जातो. कसा येतो, दॅट इज कलर ऑफ द ट्रान्झिशन म्हणजे लॅन्थेनाइड आयन्स आहेत इज ड्यू टू द एफ ट्रान्झिशनमुळे येतं, विच करस्पॉन्ड टू एनर्जी इन द व्हिजिबल रिजन. कशामुळे, हे व्हिजिबल रिजनमध्ये एनर्जी दाखवतात ऑफ द इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये. ठीक आहे. सो दॅट्स वाय वी कॅन सेइंग द कलर ऑफ द लॅन्थेनाइड आयन इज ड्यू टू एफ ट्रान्झिशन विच करस्पॉन्ड टू द एनर्जी इन द व्हिजिबल रिजनमुळे, ठीक आहे, ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. कुठे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये. सो द कलर ऑफ द आयन, जो आयनचा कलर आहे, हॅविंग NF इलेक्ट्रॉन इज अबाउट द सेम. ठीक आहे ना, काय असतात इथे सारखा कलर दाखवतो. ॲज दोज हॅविंग 14NF इलेक्ट्रॉन्स, N इज नथिंग बट इथे इंटेजर कन्सिडर केला होता, तो 1 पासून 13 पर्यंतचे इंटरेस्ट इथे घेतले जातात. तर हा झाला पूर्ण कलरचा पोर्शन याच्यामध्ये लॅन्थेनाइड सिरीजमध्ये. पण जर ॲटॉमिक अँड आयनिक रेडियसचा मी विचार केला, कारण हे काही थोडंसं जास्त डिफरंट नाही आहे, सारखंच आहे जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं, मागच्या केसमध्ये. कारण ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस जी लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आपण म्हणतोय, कारण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन मी ऑलरेडी बोललो तुमच्याशी. सो दॅट हिअर इज दॅट ॲटॉमिक रेडियस जो आहे, दॅट इज ॲज वी मूव्ह अलॉंग द लॅन्थेनाइड सिरीज, जसं जसं आपण लॅन्थेनाइड सिरीजपासून मूव्ह करत जातो, एक एक लॅन्थेनाइड ॲटमबद्दल ॲटॉमिक नंबरला मुवमेंट दाखवतो, म्हणजे एक एक पुढे जसा जातो, जसं आपण सरकत जातो. सो ॲज वी मूव्ह अलॉंग द लॅन्थेनाइड सिरीज देअर इज अ डिक्रीज इन द ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस. त्याची ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस काय होत जाते, डिक्रीज होते. कारण डिक्रीज इन द ॲटॉमिक रेडियस अँड आयनिक रेडाय इज कॉल्ड लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे. हे काय आहे तुमचं लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे. आणि हे का बरं होतं, ॲज वी मूव्ह फ्रॉम द वन इलेक्ट्रॉन टू द अनदर. ठीक आहे ना, एक एक इलेक्ट्रॉन जसं आपण मूव्ह होत जातो, ठीक आहे, वन एलिमेंट टू द अनदर. ठीक आहे, कारण एक एक इलेक्ट्रॉन फिल होतो, म्हणजे आपण जर मुवमेंट दाखवली फ्रॉम वन इलेमेंट टू द अनदर, द न्यूक्लिअर जो चार्ज आहे तो वाढत जातो, न्यूक्लियसवरती चार्ज काय होता तो वाढत जातो. अँड वन इलेक्ट्रॉन ऑल्सो ॲडेड ना, एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो, एक एक चार्ज वाढत जातो. सो दॅट इज जो न्यू इलेक्ट्रॉन आहे आर ॲडेड टू द सेम इनर 4f सेलमध्येच बसतो. ठीक आहे, जो नवीन इलेक्ट्रॉन आहे तो त्याच सेलमध्ये बसणार, इथे सेल नाही वाढणार आहे. तर सेल वाढत नाही म्हणून काय होतं, ॲज अ रिझल्ट द होल 4f इलेक्ट्रॉन शेल कॉन्ट्रॅक्ट ईच ॲज अ सक्सेसिव्ह एलिमेंट. जसं जसं एलिमेंट वाढत जाईल, जसं जसं एलिमेंट पुढे पुढे सरकत जाईल, जसं जसे एलिमेंटचा नंबर वाढेल तसं तसं त्याची जी रेडियस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन येताना आपल्याला दिसेल. आता याच्यामध्ये शेवटचा जो 8.13चा टॉपिक आहे, दिस इज नथिंग बट अन ॲप्लिकेशन. आपण त्याला पण बघू की ॲप्लिकेशन ऑफ लॅन्थेनाइड जे आहेत, त्या लॅन्थेनाइडचे ॲप्लिकेशन कुठले कुठले आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. ठीक आहे. लॅन्थेनाइड कंपाऊंड्स आर प्रेझेंट इन एव्हरी 1000. ठीक आहे, म्हणजे सगळ्या हाऊसहोल्ड जर आपण बघितले, 1000 बोललो मी, सॉरी, दॅट इज द लॅन्थेनाइड कंपाऊंड्स आर प्रेझेंट इन एव्हरी हाऊसहोल्ड, म्हणजे प्रत्येक घरामध्ये आपल्याला लॅन्थेनाइड कंपाऊंड सापडतात. इट इज इनसाइड द कलर टेलिव्हिजन, म्हणजे आपली जी कलर टेलिव्हिजन आहे ना, ठीक आहे, त्या कलर टेलिव्हिजनमध्ये जी ट्यूब येते आपली, ठीक, ती जी ट्यूब असते, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दाखवतो, लॅन्थेनाइड कंपाऊंड सापडतो. म्हणजे कलर टेलिव्हिजनच्या ट्यूबमध्ये 3 असतात, मला वाटतं 3 कलरच्या ट्यूब असतात, त्याच्यामध्ये ब्ल्यू असते, एक रेड असते आणि एक कुठली तरी असते का येलो असते काय माहिती, समथिंग. त्याच्यापैकी 3 ट्यूब्स असतात, 3 वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि ते पूर्ण स्पेक्ट्रम बनवतात. ठीक आहे, दॅट इज जे लॅन्थेनाइड कंपाऊंड्स आहेत आर प्रेझेंट इन एव्हरी हाऊसहोल्ड. इट इज इनसाइड द कलर टेलिव्हिजन ट्यूब वेन इलेक्ट्रॉन्स आर बंबार्डेड. ठीक आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन्सची बंबार्डमेंट होते ऑन अ सर्टन मिक्स लॅन्थेनाइड कंपाऊंडवरती, ठीक आहे, दे एमिट अ विजिबल लाईट ओव्हर अ स्मॉल वेवलेंथ. ते कशी लाईट इमिट करतात, व्हिजिबल लाईटला इमिट करतात, ज्याची जी वेवलेंथ आहे ती खूप स्मॉल रेंजमध्ये असते. देअर फोर द इनसाइड सरफेस ऑफ अ टेलिव्हिजनचा जो मधला सरफेस आहे ना, टेलिव्हिजन असेल किंवा कॉम्प्युटरचा मॉनिटर असेल,
इज कोटेड विथ अ टायनी पॅच ऑफ 3 डिफरंट लॅन्थेनाइड. ठीक आहे, हे कसे असतात तुमचे 3 डिफरंट लॅन्थेनाइडचे कोटिंग त्याच्यामध्ये दिले असते. कंपोजिशन ऑफ टू गिव्ह 3 कलर, काय देतात हे 3 वेगवेगळे कलर दाखवतात. दॅट मेक अ कलर इमेज, ते काय बनवतात आपली कलर इमेज बनवताना आपल्याला दिसतील. तर इथे प्रोटेटियमचं वेगवेगळे आपल्याला लॅन्थेनाइड दिलेले आहेत. युरेपियम हा दिलेला आहे इथे, ॲक्टेटियम दिलेला आहे, ब्रेकेलियम दिलेला आहे, गियम दिलेला आहे, मेंडेलियम दिलेला आहे, नोबेलियम आपल्याला दिलेला आहे. तर इथे वेगवेगळे आपल्याला इथे काय दिलेत हे पूर्ण लॅन्थेनाइड दिलेले आहेत. ठीक आहे, तर अजून जर पुढे मी बघितलं तर याच्यावरून आपल्याला समजतं की ह्याचे काही एक्झाम्पल पण आपल्याकडे येतात. म्हणजे मिक्स ऑक्साईड जे आहेत युरोपियम अँड एट्रियमचे, ठीक आहे, रिलीज काय करतात ते रिलीज होतात अँड इंटेंड रेड कलरला रिलीज करतात वेन बंबार्डेड. ठीक आहे, जेव्हा यांची बंबार्डमेंट होते विथ द हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्सवरती. ठीक आहे ना, म्हणजे जेव्हा हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स यांच्यावरती बंबार्डमेंट दाखवतात त्यावेळेस ते काय काय दाखवतात रेड कलर दाखवतात. सो दॅट इज द ऑप्टे इलेक्ट्रॉनिक जे ॲप्लिकेशन आहे यूज द लॅन्थेनाइड आयन्स आर ॲक्टिव्ह आयन्स ल्युमिनिसंट मटेरियल्स, म्हणजे जे चमकणारे मटेरियल्स आहेत ना त्यांच्यामध्ये पण यांचा काय असतो आपल्याला यूज करताना दिसतो. तसंच मोस्ट नोटेबल ॲप्लिकेशन जर आपण याच्यामध्ये बघितलं तर लेझर याच्यामध्ये येतं. YAG लेझर, दॅट इज YAG म्हणजे निओडियम, म्हणजे ND लेझर, YAG लेझर म्हणतात. निओडियम डोप्ड एट्रियम ॲल्युमिनियम गार्नेट त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, दॅट इज वॉट द मोस्ट नोटेबल ॲप्लिकेशन आपलं असतं ND-YAG लेझर, दॅट इज निओडियम डोप्ड एट्रियम ॲल्युमिनियम गार्नेट त्याला म्हणतात. आता याच्यामध्ये पण अजून एक आहे बघा, एक ॲप्लिकेशन येतं एरबियम डोप फायबर जो आहे. ॲम्प्लिफायर आर सिग्निफिकंट डिव्हायसेस इन द ऑप्टिकल फायबरमध्ये, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनमध्ये याचा यूज होतो. म्हणजे फास्ट इंटरनेट जे आपण बघतो ना, व्हेरी फास्ट इंटरनेट जर असेल तर फायबर ऑप्टिक्स थ्रू आपल्याकडे येतं. तर याच्यामध्ये पण इरोबियम डोप केला जातो फायबरचा, ॲम्प्लिफायर आपण त्याला म्हणतो. तसंच लॅन्थेनाइड जे आहेत आर यूज इन द हायड्राईड म्हणजे हायब्रिड कार्समध्ये यूज करतात, सुपर कंडक्टर्समध्ये यूज करतात आणि परमनंट जो मॅग्नेट असतो त्याच्यामध्ये पण काय केला तर लॅन्थेनाइडचा यूज करताना आपल्याला दिसायला भेटतात. हे तर झाले आपले ॲप्लिकेशन आणि असे पूर्ण आपण लॅन्थेनाइडला आज बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमचा ॲक्टिनाइड जो आहे त्याला कंप्लीट करून देईल आणि आपलं हे चॅप्टर काय होऊन जाईल नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जाईल. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. एक थम्सअप लेक्चरसाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, सो आणि जर खरंच आवडलं असेल तर तुमचं आपलं जे व्हिडिओ आहे ते शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.